टीव्हीवर बातमी हे दाखल झाले ते दाखल झाले, आम्ही एका व्यासपीठावर असलो तरी आमच्यावर क्लोज कॅमेरे असे असतात आणि आमच्या देहबोलीचा अभ्यास त्या ठिकाणी सुरू होतो त्यांचा, आणि ते बघत असतात आमच्या चेहऱ्यावर हास्य आहे का. मी आल्यापासून मुद्दाम तारक्कांशी मला काही बोलायचं होतं ते बोलत होतो. त्याच्यामध्ये एकनाथराव पण मला काही सांगत होते, मी पण त्यांच्याशी बोलत होतो. परंतु हे सगळं करत असताना आम्हाला, मी तर माझ्या मनाला सांगतो, ए बाबा, कार्यक्रम संपेपर्यंत आपला चेहरा प्रसन्न दिसला पाहिजे आणि तो प्रयत्न आम्ही करतो, कारण उगीच कुठली तरी बातमी व्हायला नको. त्याच्यामुळं आमच्यात कुठलीही नाराजी नाही. आता परवाच असा का शब्द वापरला एकनाथराव शिंदे साहेबांनी, मला हलक्यात घेऊ नका. आता ते कुणाला म्हणले तेच कळायला मार्ग नाही. आता हलक्यात मशालीने घ्यायचं नाही का अजून कोणी घ्यायचं नाही, त्याच्यामध्ये गमतीचा भाग जाऊ द्या. परंतु एकंदरीतच राज्याला पुढे नेण्याच्या करता मी मनापासून प्रयत्न करतो. आजचा कार्यक्रम हा राजकीय नाही, ह्याची जाणीव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. मात्र एक गोष्ट मी जरूर सांगतो की साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित न राहिल्याचं दुःख मला नक्कीच झालेलं आहे. त्याचं कारण असं आहे की महिला संमेलनाध्यक्ष आदरणीय डॉक्टर तारा भवाळकरांचं, त्या आमच्या थोरली बहीण आहेत, या नात्याने मी त्यांना तारक्का म्हणतो. तेव्हा तारक्कांचं भाषण मी समाज माध्यमांवर ऐकलं आणि वाटलं की हे भाषण ऐकायला आपण प्रत्यक्ष सभागृहामध्ये असायला हवं होतं. त्यांचं सात्विक, सोज्वळ व्यक्तिमत्व आणि सोपे सोपे अर्थपूर्ण शब्द आणि शब्दातून ऐकू येणारा मंजूळ गोड नाद खूप प्रभावित करणारा होता. आत्ता पण मी बोलत असताना मी त्यांना विचारत होतो, तुम्ही कुठं जास्त काळ राहतात, तर त्यांनी मला सांगलीमध्ये सांगितलं, दादांच्या सांगलीमध्ये, आणि काही जुन्या थोड्याशा गोष्टीला उजाळा देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांचं भाषण ज्यावेळेस आपण सगळेजण ऐकत होतो, तुम्ही तर काही जण साक्षीदार आहात, त्यांचं भाषण संपू नये असंच सगळ्यांना वाटत होतं. असं वाटलं की त्यांचं भाषण ऐकून साक्षात देवी सरस्वती